हॅलो, नमस्ते, जय श्रीराम. आजचा दिवस आहे दीपा योगेशच्या लग्नाचा वाढदिवस. 25 वर्षे त्यांच्या लग्नाला झाली. सिल्वर जुबली, रजतोत्सव. तर या दिवसापासून मी त्यांना मनापासून भरभरून आशीर्वाद देते. ते असंच खेळत असंच आरोग्यवान राहू देत आणि हेल्पिंग नेचर त्यांचं खूप आहे. त्याच्यामुळे ते सगळ्याला मदत करत आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेत आरोग्यवान हो असू देत. त्यांची सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अशी मी मनापासून त्यांची इच्छा आहे आणि मी त्यांना मनापासूनच भरभरून आशीर्वाद देत आहे. त्यांनी आरोग्यवान आणि सुखी राहावे. आणि दीपा लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर खूप काही बोलायचं आहे पण खूप कमी वेळ दिला आहे मला. पर्टिक्युलरली दीपाबद्दल तर काय काय बोलावं कळत नाही. मी हे सांगणार नाही की तिने कशा पद्धतीने जबाबदारी उचलून सगळ्या फॅमिलीला वर आणलं, कारण ती कथा तर सर्वश्रुतच आहे आणि प्रत्येकजणच त्याच्याबद्दल बोलणार आहे आणि त्याच्याबद्दल खूप खूप कौतुक आहे. पण मला काही एक स्पेसिफिक एक दोन गोष्टी सांगायच्या आहेत. डिफरंट टाईप ऑफ इंटरॅक्शन. खरं तर मी आणि दीपा आमच्या आजीचे पहिले नातू आणि पहिली नात. पहिला नातू आणि सगळ्यात लाडके असं म्हणायला हरकत नाही, पण नंतर बाकीचे पण झाले लाडके. पण आम्ही सुरुवातीला खूप लाडके होतो. त्याच्यामुळे एक वेगळं बहीण भावाचं बॉन्डिंग होतं आमच्यामध्ये, आहे अजूनही ऑफकोर्स. तर मला अजून आठवतं की दीपा, मी जेव्हा MBBSला औरंगाबादला असताना दर महिन्याला एक इनलँड लेटर पत्र मला नक्की यायचं आणि मी पण तिला रिस्पॉन्ड करायचो. ते वेगळेच दिवस होतं, त्या आठवणी वेगळ्याच आहेत. ते सगळे पत्र मी अजूनही जपून ठेवलेले आहेत आणि खरं सांगायचं तर खूप काही गोष्टी आम्ही शेअर करायचो आणि त्याच्यामुळं एक खूप घट्ट असं बॉन्डिंग आमच्यात अजून तयार झालं. दुसरी गोष्ट म्हणजे मी कुठे आम्ही म्हणजे माझे बाबा प्रत्येक ठिकाणी बदली होऊन जायचे नोकरीच्या निमित्ताने आणि जिथे कुठे जाऊ तिथे दीपाच नाही तर सगळेच आम्ही बहीण भावंड त्या ठिकाणी ते नक्की यायचे. बीट ॲज फार ॲज नागपूर, बीस, लातूर, अंबेजोगाई, जालना, सोलापूर, सगळा महाराष्ट्र, सगळीकडे आवर्जून हमखास यायलाच हवं असं ते आमचं लहानपण गेलं. ती मजाच वेगळी, ते दिवसच वेगळे. योगेशने पण खूप सपोर्ट केला दीपाला आणि त्याच्याशिवाय तर हे होऊच शकलं नसतं. क्रेडिटेबल आहे. आणि शेवटी एवढंच म्हणायचंय की दीपा, जसं तो तर अमेरिकेत आहेस म्हणून म्हणत नाही, पण मला पु ल देशपांडेचं एक वाक्य आठवतं की नायगरा जसा धबधब्याचं सर्वोच्च प्रतीक आहे जगातलं, तसंच तू मी तुला असं म्हणेन की दीपा ही आमची मायगरा आहे, मायाचं सर्वोच्च प्रतीक. सो वन्स अगेन हॅव अ वंडरफुल मॅरेज अॅनिव्हर्सरी, 25th. मे बी मेनी 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 मोर of such marriage anniversaries. We are going to wish you, both of you. Be happy. आमचं लग्न आधी झालं आणि त्याच्यानंतरच 3 महिन्यांनी तिचं लग्न झालं. तर मला बघताना मी स्थळ असं म्हणजे बघितलं असं नाही की स्थळ असं होतं की त्याला फक्त भाऊ आहे लहान, बाकी बहिणींच्या वगैरे नाही आहेत. तर त्याच्यामुळे मला अशी कल्पना नव्हती. पण आल्यानंतर या चौघी नणंदा म्हणजे नणंद भाऊजाईचं नातंच नव्हतं. आम्ही सगळ्याजणी मैत्रिणी बहिणी अशाच जेल झालो एकत्र. त्याच्यामुळे मलाही खूप छान वाटतं. दीपा नंदेपेक्षा जास्त मैत्रीण, बहीण म्हणून, आता जास्त मैत्रीण म्हणून आमचं नातं डेव्हलप झालं. सो आय एम व्हेरी हॅपी. इतकी छान फॅमिली मिळाल्याबद्दल. All the best. Wishing you once again happy marriage anniversary. हॅपी 25th ॲनिव्हर्सरी दीपाताई आणि भाऊजी. तुमच्या 25 वर्षाचा संसार हा आम्हा सर्वांना आदर्श आहे. रिअल ॲडव्हेंचर विल बिगिन आफ्टर 25th ॲनिव्हर्सरी. सो ऑल द बेस्ट.
आणि तुमचे असेच अजून माइलस्टोन्स येवोत आणि वी विल सेलिब्रेट. हाय दीपाताई, योगेश भाऊजी, लग्नाच्या 25व्या वाढदिवसाबद्दल तुम्हाला हार्दिक अभिनंदन. आम्ही या सेलिब्रेशनसाठी तिथे येऊ शकलो नाही याचा आम्हाला खूप खंत आहे. पण आजचा दिवस तुमचा आहे तर खूप छान साजरे करा. दीपाताईबद्दल तर काय बोलणार आता, तुम्हा सर्वांना माहीतच आहे. पण भाऊजी तुमच्यासाठी हा मेसेज खास आहे. दीपाताईला जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही तिचे आधारस्तंभ बनला. तिचाच नाही तर तुम्ही आमचे वडील बनून, कधी भाऊजी म्हणून आणि आता तर चक्क सख्खा भाऊ याच हक्काने तुम्ही आमच्याशी वागता, आम्हाला सांभाळून घेता. त्यामुळे तुमचे आम्ही अत्यंत आभारी आहोत आणि आम्ही खूप खूप लकी आहोत की तुम्ही आमच्या सोबत आहात. आणि या 25 वर्षात आम्ही तुम्हा दोघांना बघितलंय. दीपाताई एकदम शिस्तीची, वेळेवर गोष्टी करणारी, तर भाऊजी एकदम शांत आणि एकदम आरामात गोष्टी करणारे. असे करता करता तुम्ही दोघांनी एकमेकांच्या सवयी कशा आत्मसात केल्यात आणि आता कसं व्यवस्थित सगळं करतायत हे बघून आम्हाला खूप छान वाटतंय. तुमचाच आम्हाला आदर्श आहे आणि प्राजक्तनी म्हटल्याप्रमाणे आपण असेच अनेक ओकेजन सेलिब्रेट करू पुढे. तर लुकिंग फॉरवर्ड टू इट. अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हॅपी 25th अॅनिव्हर्सरी दोघांनाही. ताई आणि भाऊजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दोघेही एकमेकांना पूरक आहात. नेहमी असे एकत्र राहा आणि आनंदी राहा. देव तुमच्या नात्याचे नेहमीच रक्षण करो. तुम्हा दोघांमधील प्रेम कायम राहो आणि तुम्ही आयुष्यभर असेच एकत्र राहा. तुम्ही दोघेही खरोखरच जगातील सर्वात गोंडस जोडपा आहात. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा.